परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो। पुन्हा एक बार परमेश्वराने त्याच्या चरणाजवळ तो तुम्हाला आणि मला घेऊन आलेला आहे। त्याचं पवित्र वचन त्याच्यापासून ऐकण्याकरिता गेल्या आठवड्यामध्ये आपण जो संदेश ऐकला त्याचं शीर्षक होतं शेवटच्या दिवसात तयार राहणे। आणि यावेळेस आपण आजच्या या रविवारी आपण जो संदेश ऐकणार आहोत या संदेशाचं शीर्षक आहे आध्यात्मिक झोप आणि आध्यात्मिक सावधता। कारण जर का आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याची जर का आपल्याला वाट पाहायची असेल, त्या तयारीमध्ये जर का आपल्याला राहायचं असेल तर आपल्या डोळ्यावरती आध्यात्मिक झोप ही येऊ द्यायची नाही। तर तुम्ही आणि मी आध्यात्मिकरित्या आपण सावधान असलं पाहिजे। चुकीच्या वेळी आपण जर का झोपी गेलो किंवा निद्रिस्त असलो तर त्याचा फार मोठा धोका आहे। झोप ही सर्वांच्या शरीरासाठी ही गरजेची आहे, पण आध्यात्मिक झोप जी आहे ती धोकादायक आहे। शारीरिक झोप ही तुमच्या आणि माझ्या शरीरासाठी चांगली आहे, त्यामध्ये आपलं शरीर जे आहे ते आराम करतं, विश्राम करतं, आपलं मन पण शांत राहतं। म्हणून शारीरिक झोप ही प्रत्येकाला गरजेची आहे, पण आध्यात्मिक झोप जी आहे ती आपल्यासाठी धोकादायक आहे। आणि म्हणून शारीरिक आराम आणि आध्यात्मिक दुर्लक्ष या दोन्हीमध्ये फार मोठा फरक आहे। आणि पाऊल त्याच्या पत्रामध्ये लिहित असताना पहिलं थेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 6 यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये तर जागे व सावध राहावे। हालेलुया। पाऊल मंडळीला लिहित असताना तो म्हणतो की आम्ही इतरांसारखे म्हणजे जे जगिक लोक आहेत, जे दुष्ट लोक आहेत, जे लोक देवापासून लांब गेलेले आहेत त्यांच्यासारखा आम्ही झोप घेऊ नये। तर तुम्ही आणि मी जर विश्वासणारे स्वतःला म्हणतो, ख्रिस्ताचे अनुयायी म्हणतो, तर तुम्ही आणि मी जागे आणि सावध असलं पाहिजे। हालेलुया। आणि म्हणून या शेवटच्या दिवसांमध्ये सर्वात महान धोका जो मंडळीला आहे तो हा नाही आहे की मंडळीचा छळ होणार आहे म्हणून, तो सर्वात मोठा धोका नाही, पण सर्वात मोठा धोका जो मंडळीला होणार आहे तो म्हणजे मंडळीला आध्यात्मिकरित्या झोपेची गुंगी येणार आहे, मंडळी आध्यात्मिकरित्या तंद्रीत असणार आहे। आणि म्हणून आज आपल्याला आध्यात्मिक झोपेविषयी शिकायचं आहे। आध्यात्मिक झोप म्हणजे काय आणि आध्यात्मिक झोप येण्याचे कारण काय आहे हे आपण आज पाहणार आहोत। आणि त्याचबरोबर आध्यात्मिक सावधता किंवा आध्यात्मिक सावधानता कशी असते हे देखील आपण आज शिकणार आहोत। आणि जागृत राहण्यासाठी तुम्हाला आणि मला काय करायचं आहे हे आज देवाच्या वचनामधून आपण शिकणार आहोत। तत्पूर्वी आपण शास्त्र भाग काढूया। मत्तई 25 वचन 1 ते 13 हे आपण वाचू आणि त्यानंतर आपण आध्यात्मिक झोपेविषयी पाहणार आहोत। 10 कुमारींचा दृष्टांत। तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारींसारखे होईल। त्या आपले दिवे घेऊन वराला सामोरे जाण्यास निघाल्या। त्यात 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या। कारण मूर्ख कुमारीने आपले दिवे घेतले पण आपल्या बरोबर तेल घेतले नाही। शहाण्याने आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले। मग वराला विलंब लागला व सर्वांस डुलक्या आल्या व झोप लागली। तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की पहा, वर आला आहे, त्याला सामोरे चला। मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या। तेव्हा मूर्खांनी शहाण्यास म्हटले, तुम्ही आम्हास तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत। पण शहाण्यांनी उत्तर दिले की कदाचित आम्हाला व तुम्हाला पुरणार नाही। तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन स्वतःकरिता विकत घ्यावे हे बरे। त्या विकत घ्यावयास गेल्या असता वर आला। तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्यांच्या बरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले। नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभूजी, आम्हासाठी दार उघडा। त्याने उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, मी तुम्हास ओळखीत नाही। म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही। हालेलुया। देवबाप वाचलेले वचन हे आपणाकरिता आशीर्वादाचे करो। आध्यात्मिक झोप म्हणजे काय हे प्रथम आपण पाहणार आहोत।
तर जो व्यक्ती आध्यात्मिकरित्या झोपी गेलेला आहे त्याला कोणत्याही गोष्टी कळत नाही. तो कळत नसलेल्या स्थितीमध्ये तो असतो, माहित नसलेल्या स्थितीमध्ये तो असतो. आणि म्हणूनच पहिलं थेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 7 मध्ये म्हटलेलं आहे. फर्स्ट थेसलोनियन्स चॅप्टर 5 वर्स 7, झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात. हालेलुया. तर पाऊल या ठिकाणी हे वचन लिहित असताना या ठिकाणी रूपक भाषेचा तो उपयोग करत आहे आणि तो फरक सांगत आहे की आध्यात्मिकरित्या सतर्क असणारे लोक कसे असतात आणि आध्यात्मिकरित्या आळशी असणारे लोक ते कसे असतात. तर या वचनामध्ये त्यांनी 2 प्रकारच्या लोकांविषयी फरक त्या ठिकाणी सांगितलेला आहे. जे लोक जगिक आहेत, जगाच्या चालीरीतीप्रमाणे जे लोक वागतात आणि वर्तणूक करतात ते लोक कसे असतात, तर त्यांना अंधाराचं प्रतीक त्यांनी दिलेलं आहे. ते अंधारामधलं जीवन ते जगतात, ते अंधारमय परिस्थितीमध्ये ते असतात. पण तुम्ही आणि मी जे देवाचे विश्वासणारे आहोत, जे ख्रिस्ताचे अनुयायी असतो, आमच्या वागणूक आणि वर्तणूक कसं असलं पाहिजे, दिवसासारखं प्रकाशासारखं ते असलं पाहिजे. मग विश्वासणाऱ्यांना प्रकाश हे प्रतीक दिलेलं आहे, चिन्ह दिलेलं आहे. आणि जे जगिक लोक आहेत, जे अंधकारामध्ये राहतात, त्यांना रात्र किंवा अंधार असं प्रतीक त्यांना देण्यात आलेलं आहे. आणि मग आध्यात्मिक झोप म्हणजे देवाच्या हालचालींबद्दल हे लोक अनअवेअर असतात, अनभिज्ञ असतात. म्हणजे यांना देवाची हालचाल काय आहे, देव काय कृत्य करत आहे, देव कोणते आशीर्वाद देत आहेत याचं त्यांना काही भान नसतं. त्यांना त्याच्याबद्दल काहीही माहिती नसते, काहीही कळत नसतं की देव कशा प्रकारच्या हालचाली त्यांच्या जीवनामध्ये करत आहेत. आणि म्हणून त्यांना ते आध्यात्मिक झोपेमध्ये आहेत असं आपण म्हणू शकतो. दुसरी गोष्ट, पापाविषयी सुद्धा त्यांना निष्काळजीपणा त्यांच्यामध्ये असतो. कारण पापाची जाणीव किंवा पापाचा परिणाम काय आहे याच्याविषयी सुद्धा ते काय काळजी करत नाही आणि न कळत ते पाप करत राहतात. त्या पापाची जाणीव त्यांना होत नाही. अशा लोक जे आहेत ते आध्यात्मिक झोपेमध्ये आहेत, म्हणून त्यांना पापाबद्दल काहीही काळजी नाही असं आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे अनंत काळ जो आहे तो फार जवळ आलेला आहे, निकट आलेला आहे. आणि अनंत काळाची सुद्धा त्यांना काहीही पर्वा नसते की बाबा आता प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईल, तो येणार, तो न्याय करणार आणि काहींना अनंत काळाचे जीवन मिळणार, काहींचा सार्वकालिक मृत्यू होणार. या सर्व गोष्टींची त्यांना काहीही पर्वा नाही किंवा अनंत काळ हा जवळजवळ येत आहे याच्याविषयी सुद्धा त्यांना काहीही काळजी नसते. अशा लोकांना आपण म्हणतो की ते आध्यात्मिक झोप घेत आहेत. आणि मग एक विश्वासणारा जर का झोपी गेला असेल तर आपण म्हणू शकत नाही की तो दुष्ट विश्वासणारा आहे. त्याच्यामध्ये दुष्टता असणं हे आवश्यक नाही, पण फक्त त्याचं मन विचलित झालेलं असतं. तो विचलित झालेला असतो म्हणून आपण म्हणतो की तो आध्यात्मिकरित्या झोपी गेलेला आहे. दुसरी गोष्ट ही आहे की त्याच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा त्यांनी गमावलेल्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी जे आपण शास्त्र भाग वाचला, मत्तई 25:1-13 मध्ये आपण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्तानी त्या ठिकाणी जो काही 10 कुमारींचा दृष्टांत दिलेला आहे त्यावरून आपल्याला या ठिकाणी समजतं की या दृष्टांतामध्ये 5 शहाण्या कुमारी आहेत आणि 5 मूर्ख कुमारी त्या ठिकाणी आहेत. सर्वांकडे दिवे होते, सर्वजण वराची प्रतीक्षा करत होते आणि सर्वजण झोपी देखील गेल्या. पण फक्त 5 कुमारींकडे जे आहे ते तेल होतं. मग समस्या कशात होती? समस्या फक्त झोपेची समस्या त्या ठिकाणी नव्हती, तर समस्या होती ती म्हणजे तयारीचा अभाव. हालेलुया. लॅक ऑफ प्रिपरेशन, तयारीचा अभाव त्या ठिकाणी होता. आणि म्हणून
जी आध्यात्मिक झोप आहे, मी तुम्हाला सांगितलं की ही तुमच्या आणि माझ्यासाठी ती धोकादायक आहे. कारण ज्या वेळेस आम्ही आध्यात्मिक झोपेमध्ये असू त्यावेळेस अचानकपणे प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरागमन होईल आणि तुम्ही आणि मी जर का तयारीमध्ये आम्ही नसेल तर तुम्ही आणि मी त्या मूर्ख कुमारीसारखं तुम्ही आणि मी पाठीमागे राहू. आम्हाला वराबरोबर आम्हाला जाता येणार नाही. हालेलुया. जर एखादा पहारेकरी एका नगराचा पहारा करत असताना जर तो झोपी गेला तर ते नगर कसं राहतं, असुरक्षित असतं. त्या नगराची सुरक्षा व्यवस्थित रीतीने होत नाही कारण पहारेकरीच झोपी गेलेला आहे. त्याचप्रमाणे जेव्हा विश्वासणारे लोक आध्यात्मिक झोप घेतात त्यावेळेस काय होतं, आम्ही तडजोडीचं जीवन जगण्यास आम्ही प्रयत्न करतो. तडजोड जी आहे ती हळूहळू आमच्या जीवनामध्ये शिरते आणि कॉम्प्रोमाइजिंग जीवन जे आहे ते आम्ही जगायला लागतो. तर अशा प्रकारची आध्यात्मिक झोप तुम्हाला आणि मला येऊ नये म्हणून पाऊल तुम्हाला आणि मला सांगत आहे की आम्ही सावध आणि जागृत असावं. हालेलुया. मग आध्यात्मिक झोपेची कारण काय आहेत, की सर्वप्रथम जे कारण आहे ते म्हणजे आमच्यामध्ये असणारी सांसारिकता, जगिकता, वर्ल्डलीनेस जे आमच्यामध्ये आहे ते एक प्रथम कारण त्याच्यासाठी आहे. आणि येशू ख्रिस्त सुद्धा तुम्हाला आणि मला चेतावणी देतो. लूक शुभवर्तमान याचा 21वा अध्याय वचन 34 मध्ये. लूक चॅप्टर 21 वर्स 34. तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता यांनी तुमची अंतकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला चेतावणी देत आहे. काही गोष्टी तो तुम्हाला आणि मला सांभाळण्यासाठी तो सांगत आहे. आणि अधारीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता यापासून तो म्हणतो की तुमची अंतकरणे भारावू देऊ नका, कारण तो दिवस जो आहे तो अकस्मात येणार आहे. प्रभूचं येणं अचानकपणे येणार आहे. आणि म्हणून जीवनाच्या जर का काळज्या आम्ही केल्या तर जीवनातील काळजी काय करतं, तर आम्ही जे आध्यात्मिक संवेदनशीलता आमच्यामध्ये जी आहे ती आध्यात्मिक संवेदनशीलता हळूहळू ते कमी करतं. हळूहळू ती निस्तेज अशी होत जाते. आणि म्हणून आम्हाला या जीवनातील काळजींपासून आमचं हृदय जे आहे, अंतःकरण जे आहे ते आम्हाला दूर ठेवायचं आहे. म्हणजे थोडक्यात आम्हाला या जगाच्या गोष्टींची काळजी, जगातील गोष्टींची काळजी करायची नाही, सांसारिक गोष्टींची आम्हाला काळजी करायची नाही. त्यामध्ये आम्ही आमचं जीवन गुरफटून ठेवायचं नाही. कारण कधी कधी काय होतं की आम्ही पाप करत नाही पण आम्ही जगिक गोष्टीमध्ये आम्ही व्यस्त होऊन जातो. इतकं व्यस्त होऊन जातो की आम्ही आध्यात्मिक गोष्टींसाठी आमच्यामध्ये ती संवेदनशीलता राहत नाही, ती सेन्सिटिव्हिटी राहत नाही. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे, सर्व प्रकारच्या जे काही सांसारिक गोष्टी आहेत, जगिक गोष्टी आहेत, जसं की आमचा व्यवसाय असेल, सोशल मीडिया असेल, मनोरंजनाच्या गोष्टी असतील, आर्थिक ताणतणाव असेल, या सर्व गोष्टींपासून आम्हाला दूर राहायचं आहे. हालेलुया. कारण जर का आम्ही या गोष्टीपासून दूर राहिलो नाही तर आमच्यामधलं आध्यात्मिक संवेदनशीलता जी आहे ती कमी कमी होत जाणार. आणि जेव्हा आम्ही आध्यात्मिक संवेदनशीलता आमच्यामधली कमी होणार तेव्हा ऑटोमॅटिकली आम्ही काय करणार, त्या आध्यात्मिक झोपेमध्ये आम्ही जाणार. आम्ही आम्ही अगदी तंद्रीमध्ये असल्यासारखं आमचं जीवन ते असणार. हालेलुया. आणि मग दुसरं कारण हे आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरागमन हे उशिरा होत आहे. म्हणून आम्हाला काय वाटतं माहितीये का, आम्हाला असं वाटतं की आता आमचा जो धनी आहे प्रभू येशू ख्रिस्त किंवा आमचा जो वर आहे तो येण्यासाठी विलंब करत आहे. पवित्र शास्त्र तर तुम्हाला आणि मला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं हे अचानक होणार आहे.
पण अजूनपर्यंत ते झालेलं नाहीये, म्हणून लोक काय झालेले आहेत, रिलॅक्स झालेले आहेत। आध्यात्मिकरित्या तुम्ही आणि मी आरामदायी जीवन आम्ही जगत आहोत, कारण आम्हाला ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गरोहण झाल्यापासून प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी येणार आहे, मी येणार आहे, मी येणार आहे। आणि अजून 2000 वर्षाहून अधिक वर्ष झालेले आहेत, इतका काळ लोटलेला आहे, तरी देखील प्रभू अजून आलेला नाहीये। म्हणून लोकांना काय वाटतं, आम्हाला काय वाटतं की त्याचं येणं जे आहे तो येणार आहे असं म्हणतो, पण तो लवकर येणार नाही असं आम्ही म्हणतो। कारण इतके दिवस तो फक्त आम्हाला सांगत आहे मी येणार आहे, येणार आहे, पण त्याचं येणं अजून झालेलं नाही। म्हणून आम्हाला देखील असं वाटतं की अजून कितीतरी वर्ष पुढे आहेत त्याच्या येण्यासाठी, आणि म्हणून आम्ही काय करतो, एक आरामदायी आम्ही जीवन जगतो। आणि आम्हाला असं वाटतं की माझ्याकडे अजून वेळ आहे, माझ्याकडे अजून पुष्कळ वेळ आहे सुधारणूक करायसाठी, माझ्याकडे अजून पुष्कळ वेळ आहे आध्यात्मिक गोष्टी करण्याकरिता, माझ्याकडे अजून पुष्कळ वेळ आहे की मी माझ्या मनच्या गोष्टी आधी करणार, सांसारिक गोष्टीमध्ये आधी मी लक्ष घालणार, किंवा माझं घरदार, माझं कुटुंब ह्याचं व्यवस्थापन मी आधी करणार, नंतर मी सेवेमध्ये उतरणार। ह्या अशा प्रकारचा विलंब आम्ही स्वतःकडून लावत आहे, का तर अजूनपर्यंत ख्रिस्ताचं येणं झालेलं नाहीये। तर प्रियानो, आम्ही अशा प्रकारचा विचार करण्याचं तुम्ही आणि मी थांबवलं पाहिजे, कारण शास्त्र वचन तुम्हाला आणि मला 1 थेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 2 मध्ये सांगतं, कारण तुम्हाला स्वतःला पक्के माहित आहे की जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो। हालेलुया। 1 थेसलोनियन्स 5:2 मध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वराचा दिवस जे आहे तो कसा असणार आहे, तर जसा रात्री चोर येतो तसाच तो प्रभूचा दिवस असणार आहे। आणि हे तुम्हाला पक्का ठाऊक आहे म्हटलं, म्हणजे की तुम्हाला आणि मला हे पक्का ठाऊक आहे की एक दिवस प्रभूचा दिवस हा येणार आहे, आणि प्रभू एका चोराप्रमाणे अचानकपणे तो येणार आहे। म्हणजे तुम्हाला आणि मला हे समजून घेतलं पाहिजे की जरी प्रभू येशूला येण्यासाठी विलंब लागला तरी तो येणारच आहे, हे निश्चित आहे। हालेलुया। आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की डिले इज नॉट डिनायल, म्हणजे विलंब हा नकार नाही। विलंब होणार आहे पण तो येणारच नाही असं होणार नाही, उशिरा का होईना तो येणार आहे। हालेलुया। तिसरी गोष्ट, तिसरं कारण काय आहे आध्यात्मिक झोपेचं, ते हे आहे की आमच्यामध्ये न कबूल केलेले पाप आहेत, आणि त्या पापामुळं आमचं हृदय जे आहे ते कठीण झालेलं आहे, आणि पापामुळे हृदय कठीण झाल्यामुळे आम्ही आमच्या पापाची कबुली जी आहे ती परमेश्वराला करत नाही, आणि पापाची कबुली केले नसल्यामुळे ते पाप आमच्या मध्येच ते राहिल्या कारणाने आम्ही आध्यात्मिकरित्या आम्ही जागृत राहू शकत नाही। ते पाप आम्हाला आध्यात्मिक झोपेकडे घेऊन चाललेलं आहे। आणि म्हणून इब्रिकरास पत्र याचा 3रा अध्याय वचन 13 मध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया। हिब्रूज चॅप्टर 3 वर्स 13, जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा, हेतू हा की पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। तर वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की तुम्ही आणि मी एकमेकांना प्रतिदिवशी आम्ही बोध करायचा आहे। कारण कोणत्या हेतूने आम्ही एकमेकाला बोध करायचा आहे की पाप जे आहे ते आमच्यामध्ये शिरू नये, कारण पापाच्या फसवणुकीने काय होणार आहे, आम्ही कठीण होणार आहे, आमचं अंतःकरण हे कठोर होणार आहे। म्हणून पापाला आमची फसवणूक आम्ही करू द्यायची नाही, आमचं हृदय कठीण करू द्यायचं नाही। ज्या वेळेस आम्ही छोट्या छोट्या तडजोडी करतो, ज्या वेळेस आमच्यामध्ये कडूपणा येतो, ज्या वेळेस आमच्यामध्ये एखादं गुपित पाप असतं किंवा गुपित वाईट सवयी असतात, आमच्यामध्ये गर्व येतो, न क्षमा करणारं आमचं अंतःकरण होतं, त्यावेळेस आम्ही काय करतो,
त्या पापाला आमच्या अंतःकरणामध्ये घर करण्यासाठी आम्ही देतो आणि त्या पापामुळे आमची फसवणूक होते. आमचं अंतःकरण जे आहे ते कठीण होतं आणि अंतःकरण कठीण झालं तर त्या पापाची जाणीव आम्हाला होत नाही. देवाकडून क्षमा प्राप्त करून घ्यायची आहे याचं आम्हाला भान राहत नाही आणि आम्ही आमच्या पापांची कबुली देत नाही आणि पाप क्षमा देवाकडून आम्ही मागत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, हळूहळू अंतःकरण जे कठोर होत जातं आणि त्यानंतर आम्ही आध्यात्मिक झोपेमध्ये आम्ही पूर्णपणे जातो. हालेलुया. म्हणून ही 3 कारणं मी तुम्हाला सांगितलेली आहे. पहिलं आहे की सांसारिकता आणि दुसरं आहे ख्रिस्ताचं पुनरागमन हे उशिरा येणार आहे म्हणून आम्ही आरामदायी जीवन जगायचा प्रयत्न करतो, त्याच्या येण्याची आम्ही प्रतीक्षा करत नाही. आणि तिसरं जे आहे ते आम्ही पापामुळे आमचं अंतःकरण कठीण होतं आणि ते आम्हाला आध्यात्मिक झोपेकडे घेऊन जातं. मग ज्या प्रकारे आध्यात्मिक झोपेविषयी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे आध्यात्मिक सावधानता काय आहे याच्याविषयी सुद्धा पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं. मग ही आध्यात्मिक सावधानता काय आहे तर पुन्हा आपण पौलाच्या पत्राकडे येऊया. पहिल्या थेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 6. 1 Thessalonians chapter 5 verse 6. यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये तर जागे व सावध राहावे. हालेलुया. तर जागे आणि सावध राहण्यासाठी तुम्हाला आणि मला पवित्र शास्त्र सांगत आहे. इंग्लिश मध्ये जागेसाठी शब्द जो वापरलेला आहे वॉच म्हटलेला आहे. तर या वॉच या शब्दाचा अर्थ काय आहे किंवा जागे राहणे या शब्दाचा अर्थ आहे आम्हाला सावध असलं पाहिजे, आम्हाला जागृत असलं पाहिजे, आम्हाला दक्षता बाळगली पाहिजे. हालेलुया. वी हॅव टू बी अलर्ट, वी हॅव टू बी अलर्ट, अवेक आणि विजिलंट असे 3 शब्द त्या वॉच या शब्दाचा अर्थ सांगण्यात आलेला आहे. तर तुम्हाला आणि मला जे तुम्ही आणि मी देवाला भिवून वागणारे आहोत किंवा ख्रिस्ताचे अनुयायी आहोत, तुम्हाला आणि मला पवित्र शास्त्र सांगतं की आध्यात्मिकरित्या तुम्ही आणि मी सावध असलं पाहिजे. हालेलुया. प्रभूच्या दिवसाविषयी आम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे कारण प्रभूचा दिवस कधी येणार आहे हे तुम्हाला आणि मला ठाऊक नाही. म्हणून त्यासाठी तुम्ही आणि मी सावध असलं पाहिजे आणि तयारीमध्ये असलं पाहिजे. हालेलुया. कारण तो या ठिकाणी काय म्हणतो की जे इतर लोकांसारखं तुम्ही आणि मी झोपी जाऊ नये. इतर लोक म्हणजे कोण? जे बेपरवा लोक आहेत, जे लोक आध्यात्मिकरित्या आळशी आहेत त्यांच्याप्रमाणे आम्ही वागू नये, वर्तू नये किंवा ज्या लोकांना अजून खऱ्या अर्थाने ख्रिस्ताची, प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख झालेली नाहीये अशा प्रकारच्या लोकांसारखं तुम्ही आणि मी असू नये. तर तुम्ही आणि मी सावध असावं आणि तुम्ही आणि मी जागे असावं असं देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. आणि मग ज्या वेळेस आम्ही म्हणतो की आम्हाला सावधानता बाळगायची आहे तर ते सावधानता म्हणजे काय आहे तर सावधानता म्हणजे पहिली गोष्ट त्याच्यामध्ये येते ती म्हणजे तयारी. वॉचफुलनेस मीन्स रेडीनेस. तर या मत्तई 25 मध्ये आपण वाचतो की त्या 5 शहाण्या कुमारींकडे तेल होतं आणि तेल हे कशाचं प्रतीक आहे तर तेल हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. तेल हे आत्मिक जीवनाचं प्रतीक आहे. तेल हे तुमचं आणि माझं देवाबरोबर असणारं वैयक्तिक नातेसंबंधाचं ते प्रतीक आहे. हालेलुया. आणि म्हणून या शेवटच्या घटकेला किंवा शेवटच्या मिनिटाला तेल असणे जे आहे ते गरजेचं आहे. तुमच्या आणि माझ्याकडे तेल असणं गरजेचं आहे. तेल आम्ही शेवटच्या घटकेला उसणं घेऊ शकत नाही. या ज्या मूर्ख 10 कुमाऱ्या होत्या त्यांनी शहाण्यांकडे उसणे मागितले पण ते काय म्हणाल्या की आम्ही तुम्हाला उसणं देऊ शकत नाही कारण हे तेल तुम्हाला आणि आम्हाला पुरणार नाही तर तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन तुम्ही तिकडून विकत घ्या असं त्यांनी सांगितलं. यावरून तुम्हाला आणि मला सुद्धा हे समजलं पाहिजे की आम्ही नेहमी तेल घेऊन आम्ही तयारीत असलं पाहिजे. म्हणजे
तुमच्या आणि माझ्याकडे पवित्र आत्मा असला पाहिजे. तुमचं आणि माझं आत्मिक जीवन हे चांगलं असलं पाहिजे. तुमचं आणि माझं वैयक्तिक नातेसंबंध देवाबरोबर घट्ट आणि दृढ असलं पाहिजे. मगच आम्ही आत्मिकरित्या सावधान असू शकतो, आत्मिकरित्या आम्ही जागृत राहू शकतो. शेवटच्या घटनेला आम्ही दुसऱ्या विश्वासणाऱ्यांकडे जाऊन आम्ही तेल मागू शकत नाही, कारण त्यावेळेस आम्ही उसनं घेऊ शकणार नाही, किंवा कारण ती वेळ जी आहे ती जास्त काळापर्यंत ती राहणार नाही. अचानकपणे येशू येणार आहे आणि अचानकपणे तो निघून सुद्धा जाणार आहे. म्हणून तुम्हाला आणि मला सावधानता म्हटलं तर तुम्हाला आणि मला तयारीत असणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि मग तारण आणि जवळीकता, देवाबरोबरची जवळीकता जी आहे ती हस्तांतरित केली जाऊ शकत नाही. म्हणजे आम्हाला ती ट्रान्सफर करता येत नाही. हालेलुया. म्हणून आम्हाला पूर्व तयारीची आम्हाला गरज आहे. आमचं तारण तर झालेलं आहे. आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, तो प्रभू आहे हे आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारलं, आमच्या मुखाने आम्ही त्याला कबूल केलं, आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही त्याला ग्रहण केलेलं आहे. म्हणून तुमचं आणि माझं तारण हे निश्चित झालेलं आहे. पण तुमचं आणि माझं जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर, देव पित्याबरोबर घनिष्ठ नातेसंबंध आमचं असणं फार गरजेचं आहे. हालेलुया. मगच तुम्ही आणि मी जे आहे ते तयारीमध्ये आम्ही राहू शकतो. आणि त्या तयारीमध्ये आम्ही राहत असताना आम्ही सावधानता आम्ही बाळगली पाहिजे, कारण प्रभू केव्हा येणार आहे हे आम्हाला ठाऊक नाही. म्हणून त्या तयारीमध्ये तुम्हाला आणि मला राहणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सावधानता म्हणजे पवित्र जगणे. हालेलुया. होली लिव्हिंग. सावधानता म्हणजे पवित्र जगणे. हे पेत्र त्याच्या पत्रामध्ये लिहित असताना, पेत्राचं दुसरं पत्र 3 अध्याय वचन 11, 2 पीटर्स चॅप्टर 3 वर्स 11. तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत, म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे. हालेलुया. या ठिकाणी तुम्हाला आणि मला पेत्र या ठिकाणी प्रश्न करत आहेत की कशा प्रकारचे आम्ही लोक असलेले बरे आहे, हे तो तुम्हाला आणि मला सांगत आहे. आणि त्याचं म्हणणं हे आहे की तुम्ही आणि मी पवित्र वर्तणुकीत आणि सुभक्तीमध्ये आम्ही राहून आम्ही प्रभूच्या दिवसाची आम्ही वाट पाहिली पाहिजे. हालेलुया. आमचं वागणं, आमचं वर्तणूक हे आमचं पवित्र असलं पाहिजे, कारण आमचा देव पवित्र देव आहे. आणि जसा तो पवित्र आहे तसं पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला पवित्र जीवन जगण्यासाठी तो तुम्हाला आणि मला सांगत आहे. सुभक्तीमध्ये तुम्ही आणि मी राहून देवाचा दिवस कधी येणार आहे याची आतुरतेने तुम्ही आणि मी वाट पाहिली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही आणि मी खटपट करत असलं पाहिजे. म्हणजे अतिशय जास्त आम्ही खटपट कशासाठी करायची आहे तर पवित्र, निर्दोष आणि निष्कलंक जीवन जगण्यासाठी आम्ही प्रयत्न करायचा आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त अशांनाच तो स्वतः बरोबर घेऊन जाण्यासाठी तो येणार आहे. आणि म्हणून विश्वासणारा म्हणून तुम्हाला आणि मला सावधगिरी बाळगायची आहे. आमच्या हृदयाचं रक्षण तुम्हाला आणि मला करायचं आहे. सर्व काही जगिक गोष्टीपासून आमचं अंतःकरण, आमचं हृदय हे आम्हाला दूर ठेवायचं आहे. जगिक काळजा, जगिक चालीरीतीपासून तुम्ही आणि मी दूर राहायचं आहे. कोणत्याही वाईट गोष्टीचा परिणाम आमच्या हृदयावर, आमच्या मनावरती आम्हाला होऊ द्यायचा नाही. त्याचप्रमाणे तडजोडीचं जीवन जे आहे ते आम्हाला जगायचं नाही. जे बायबलच्या विरुद्धामध्ये आहे ते आम्हाला करायचं नाही. जर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं या गोष्टी तुम्ही करू नये तर आम्ही त्या करू नये. कारण बऱ्याच वेळेस आम्ही पाहतो ख्रिस्ती लोक अजून सुद्धा रूढी परंपराप्रमाणे, काही चालीरीतीप्रमाणे ते चालत आलेले आहेत. आणि त्याच रूढीप्रमाणे अजून सुद्धा रूढी परंपरा त्यांच्या जीवनामध्ये अजून देखील ते पाळत आहेत, त्याप्रमाणे ते चालत आहेत. पण आम्हाला तशा प्रकारची तडजोड करून आम्हाला जीवन जगायचं नाही. आणि आमचं जीवन जे आहे ते देवासमोर पारदर्शक असलं पाहिजे.
हालेलुया. कोणत्याही गोष्टी आम्ही देवापासून लपवल्या नाही पाहिजे. एखादं पाप आम्ही केलं तर ते पाप आम्ही देवासमोर आम्ही कबूल केलं पाहिजे. त्यासाठी त्याच्याकडून पाप क्षमा आम्ही मागितली पाहिजे. जे काही आम्ही करतो ते सर्व काही प्रभू समोर ट्रान्सपरंट असलं पाहिजे, पारदर्शक ते असलं पाहिजे. आणि आम्ही, तुम्ही आणि मी पवित्र जीवन आम्ही जगत असताना आम्ही त्या परिपूर्णतेकडे आम्ही वाटचाल करतो. पण पवित्र जीवन हे परफेक्शन आहे असं नाहीये, परिपूर्णता आहे असं नाहीये, पण प्रयत्न करायला सांगितलेला आहे. पवित्र शास्त्र सांगतं की अधिक आणि अधिक तुम्ही पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आणि मी येशू सारखं परफेक्ट असं होणार नाही, पण त्या परफेक्शन पर्यंत तुम्ही आणि आम्ही जाऊ शकतो. हालेलुया. आणि मग आम्ही ज्या वेळेस पवित्रतेविषयी बोलतो त्यावेळेस असं म्हटलं जातं की आम्ही अधिकतेने आम्ही देवाच्या गोष्टींकडे आम्ही लक्ष द्यायला पाहिजे. ज्या गोष्टी देवाच्या दृष्टिकोनातून चांगल्या आहेत, ज्या गोष्टी देवाच्या दृष्टिकोनातून उत्तम आहेत, त्या गोष्टी तुम्ही आणि मी केल्या पाहिजेत. ज्या गोष्टी देवाला आवडतात त्या गोष्टी तुम्ही आणि मी केल्या पाहिजेत. ज्या देवाला आवडत नाहीत त्या आम्ही करू नये. आणि जे पवित्र आहे त्याच गोष्टी आम्ही जीवनामध्ये केलं पाहिजे. आणि पवित्र जीवन जगून आम्ही ती सावधानता जी आहे ती बाळगली पाहिजे. कारण पवित्र लोकांनाच स्वतः बरोबर घेऊन जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. हालेलुया. तिसरी गोष्ट ही आहे की सावधानता म्हणजे विश्वासू सेवा. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त मत्ती 24 आणि 46 मध्ये म्हणतो, मॅथ्यू चॅप्टर 24 वर्स 46, धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य. हालेलुया. या ठिकाणी जे विश्वासणारे आहेत त्यांना धन्य म्हटलेलं आहे. कारण हे विश्वासणारे येशूच्या अनपेक्षित पुनरागमनाच्या वेळेस, ते ज्या वेळेस देवाने त्यांच्या हातामध्ये जे कार्य सोपवलेलं आहे ते कार्य ते विश्वासूपणाने ते सेवा कार्य करत असताना जर येशू ख्रिस्ताला ते आढळले तर येशू ख्रिस्त त्यांना आशीर्वादित करणार आहे. म्हणून या विश्वासणाऱ्यांना या वचनामध्ये धन्य असं म्हटलेलं आहे. हालेलुया. म्हणजे त्या येशूच्या येण्याच्या वेळेस तुम्ही आणि मी सावध असलं पाहिजे. पण तुम्ही आणि मी जे आहे ते क्रिया करणारे लोक असले पाहिजेत. सावध असण्याचा अर्थ असा नाही होत की निष्क्रिय बसणं आहे. वॉचिंग डज नॉट मीन सिटिंग आयडल. हालेलुया. तर सावध असणे याचा अर्थ असा नाही की निष्क्रिय बसणे आहे. तर त्याचा अर्थ असा आहे की येशू येण्याच्या वेळेस त्याला तुम्ही आणि मी सेवा करताना आढळलं पाहिजे. त्याला तुम्ही आणि मी प्रीती करतेला आढळलं पाहिजे. त्यांनी तुम्ही आणि मी दान देताना आढळलं पाहिजे. तुम्ही आणि मी शुभवर्तमान सांगताना आढळलं पाहिजे. म्हणजे जी काही सेवा प्रभूंनी तुमच्या आणि माझ्या हातामध्ये सोपून दिलेली आहे ती विश्वासूपणे ती सेवा तुम्ही आणि मी करत आहोत हे ज्या वेळेस ते ख्रिस्ताला दिसेल, आपल्या धन्याला ते दिसेल, त्यावेळेस तो तुम्हाला आणि मला आशीर्वादित करणार आहे. आणि म्हणून ज्या वेळेस त्याचे आशीर्वाद तुम्हाला आणि मला मिळतील त्यावेळेस पवित्र शास्त्र म्हणतं की तुम्हाला आणि मला धन्य लोक आहेत असं म्हणण्यात येईल. हालेलुया. आणि म्हणून जो ख्रिस्ती व्यक्ती आहे तो देव राज्याच्या कार्यात व्यस्त असतो. प्रेज द लॉर्ड. जो सावधानता बाळगणारा जो ख्रिस्ती आहे तो देव राज्याच्या कार्यात व्यस्त असतो. हालेलुया. देवाच्या राज्यासाठी त्याला काय कार्य करायचं आहे याच्यामध्ये तो स्वतःला व्यस्त ठेवतो, बिझी ठेवतो. तो जगिक गोष्टीमध्ये स्वतःला गुरफटून ठेवत नाही. तर कशा प्रकारे देवाचं राज्य वाढेल, कशा प्रकारे तो देवासाठी एक आशीर्वादाचं कारण बनेल, कशा प्रकारे त्याचं जीवन देवाच्या लोकांसाठी आशीर्वादाचं बनेल याच्याकडे तो लक्ष देत असतो. आणि विश्वासूपणाने जी सेवा त्याच्या हातामध्ये सोपून दिलेली आहे ते सेवा कार्य करण्यामध्ये तो व्यस्त असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढे आपण पाहूया की झोपी गेलेला व्यक्ती कसा असतो
आणि सावधानता बाळगणारा व्यक्ती कसा असतो, दोन्हीमध्ये काय फरक आहे, डिफरन्स बिटवीन स्लीपिंग अँड वॉचफुलनेस. तर याच्यामध्ये फरक काय आहे, तर जो आध्यात्मिकरित्या झोपी गेलेला आहे, आध्यात्मिक निष्काळजीपणा त्याच्यामध्ये असतो. स्पिरिच्युअली तो केअरलेस असतो. जो स्पिरिच्युअली झोपलेला असतो, आध्यात्मिकरित्या जो झोपलेला असतो, तो आध्यात्मिकरित्या निष्काळजी असतो, केअरलेस तो असतो. पण जो आध्यात्मिक सावधानतेचं जीवन जगतो, तो आध्यात्मिकरित्या जागृत असतो. दुसरी गोष्ट ही आहे, आध्यात्मिकरित्या जो झोपी गेलेला आहे, तो तडजोड करण्यात आरामदायी जीवन जगतो. तो तडजोड करतो आणि आरामदायी जीवन जगतो. पण जो सावधान असतो, त्याला तो पापासाठी संवेदनशील असतो. म्हणजे लवकर त्याला पापाची जाणीव होते, तुरंत तो देवाकडे वळतो, पाप क्षमा मागतो आणि देवाकडून आपली क्षमा प्राप्त करून घेतो. तो पापासाठी संवेदनशील असतो. तिसरी गोष्ट, जे आध्यात्मिक झोपी गेलेले आहेत, ते जगातील गोष्टीने विचलित होतात, डिस्ट्रॅक्ट होतात. जगामध्ये जे काही हालचाली चाललेल्या आहेत, त्या सर्वांनी ते काय होतात, विचलित होतात, डिस्ट्रॅक्ट होतात. पण जे लोक सावधानता बाळगून आहेत, ते लोक काय करतात, त्यांचं लक्ष सार्वकालिकतेवरती केंद्रित आहे, अनंत काळावरती त्यांचं लक्ष केंद्रित आहे. ते प्रभूची वाट ते पाहत आहेत आणि लवकर प्रभू येणार आहे हा विश्वास त्यांच्यामध्ये असतो. आणि म्हणून ते त्यांचं लक्ष जे आहे, ते त्यांचं लक्ष स्वर्गाकडे असतं, सार्वकालिक जीवनाकडे त्यांचं लक्ष असतं. चौथा फरक हा आहे की जे लोक आध्यात्मिक झोप घेत असतात, ते प्रार्थना रहित जीवन जगतात. त्यांच्या जीवनामध्ये प्रार्थना ह्या नसतात. ते प्रार्थना करायचं थांबवतात, का तर त्यांच्या डोळ्यावरती आध्यात्मिक झोप असते. पण जे सावधानतेचं जीवन जगतात, ते प्रार्थनाशील असतात, ते प्रार्थनामय जीवन जगतात. आणि पाचवी गोष्ट ही आहे की जे आध्यात्मिक झोप घेत आहेत, त्यांचा विश्वास जो आहे, तो निष्क्रिय विश्वास असतो. म्हणजे विश्वास जरी असला त्यांच्यामध्ये, तो क्रिया करत नाही. तो विश्वास क्रियेमध्ये आम्हाला दिसत नाही, कृतीमध्ये आम्हाला तो दिसत नाही. म्हणून आम्ही म्हणतो की त्यांच्याकडे असणारा विश्वास हा निष्क्रिय आहे. पण जे लोक सावधान आहेत, जागृत आहेत, त्यांच्यामध्ये सक्रिय विश्वास असतो आणि म्हणून ते सक्रियपणे देवाचं आज्ञापालन ते करतात. हालेलुया. तर समजलं तुम्हाला कशा प्रकारे आध्यात्मिक झोप आणि आध्यात्मिक जागृता याच्यामध्ये फरक आहे. पण आता या दोन्ही गोष्टी तुम्हाला आणि मला समजल्यानंतर, तुम्हाला आणि मला जागे राहण्यासाठी किंवा जागृत राहण्यासाठी आम्हाला कशा प्रकारचं जीवन जगायचं आहे हे आपण थोडक्यात पाहूया. हालेलुया. तर सर्वप्रथम तुम्हाला आणि मला हे सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही आणि मी देवाच्या वचनामध्ये राहिलं पाहिजे. जर तुम्हाला आणि मला जागृत राहायचं असेल, तर देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला राहायचं आहे. कारण देवाचं वचन जे आहे, ते तुमच्या आणि माझ्या आत्म्याला ते जागृत करतं. हालेलुया. आणि म्हणून स्तोत्र संहिता 119 वचन 105 मध्ये काय म्हणतो पहा. Psalms 119 verse 105, तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. हालेलुया. म्हणजे देवाचं वचन जे आहे, ते तुमच्या आणि माझ्यासाठी दिव्यासारखं आहे, तुमच्या आणि माझ्यासाठी प्रकाशासारखे आहेत. म्हणजे आम्ही कोणत्या मार्गावरती चालावं, आम्ही आमचे पाऊल कसे पुढे टाकावं आणि तो मार्ग आम्हाला कसा सार्वकालिकतेपर्यंत घेऊन जाणार आहे, हे सर्व आम्हाला देवाच्या वचनातून शिकायला मिळतं. आणि म्हणून आम्ही देवाचं वचन जे आहे ते रोज वाचलं पाहिजे, ते रोज आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही ग्रहण केलं पाहिजे. कारण जसं जसं देवाचं वचन आमच्या अंतःकरणामध्ये जाईल, तसा तसा आमचा आत्मा जो आहे तो जागृत राहत जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून रोज शास्त्र वाचन हे फार महत्वाचं आहे. कारण रोज जर का आम्ही शास्त्र वाचन केलं,
तर आम्ही आध्यात्मिक संवेदना ज्या आहेत त्या आमच्या तीक्ष्ण राहतील. आमचे स्पिरिच्युअल सेन्सेस जे आहेत ते ऍक्टिव्ह राहणार. आध्यात्मिक संवेदना या ऍक्टिव्ह राहणार, शार्प राहणार, तीक्ष्ण राहणार, सक्रिय राहणार. म्हणून आम्हाला देवाचं वचन जे आहे ते रोज वाचायचं आहे. आणि म्हणून प्रियानो, तुम्ही आणि मी हा निर्णय घेतला पाहिजे की रोज आम्ही देवाचं वचन वाचणार, त्या वचनाचा आम्ही अभ्यास करणार, ते वचन आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये ग्रहण करणार आणि आमच्या आत्म्याला आम्ही जागृत ठेवणार. हालेलुया. दुसरी गोष्ट ही आहे की जर का आम्हाला जागृत राहायचं आहे तर आम्ही प्रार्थनेचं जीवन आम्ही जगलं पाहिजे. हालेलुया. एक प्रार्थनेचं एक जीवन जगणं किंवा राखणं फार महत्वाचं आहे. कारण येशू आपल्या शिष्यांना सुद्धा तो काय सांगतो की जागृत राहा आणि प्रार्थना करा. हालेलुया. मत्ती 26:41 मध्ये येशू म्हणतो, मॅथ्यू 26:41, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. हालेलुया. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती आहे की आम्ही बऱ्याच वेळेस आम्ही देहामध्ये आम्ही अशक्त असतो आणि आम्हाला प्रार्थना करण्यासाठी ती उत्सुकता आमच्यामध्ये नसते. बऱ्याच वेळेस आम्हाला कंटाळवाणी वाटतं प्रार्थना करणं, पण आमचा देह कारण अशक्त असतो म्हणून. पण आत्मा जरी उत्सुक असला तरी आम्ही बऱ्याच वेळेस प्रार्थना करू शकत नाही, का तर आमचं देह जे आहे ते अशक्त आहे. आणि येशू ख्रिस्ताला ते सर्व माहित होतं, म्हणून तो म्हणतो की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही काय असा जागृत राहा आणि प्रार्थना करत राहा, असं तो तुम्हाला आणि मला सांगत आहे. हालेलुया. कारण आम्ही प्रार्थनेमध्ये देवाशी आम्ही जोडले जातो. प्रार्थना आम्ही ज्या वेळेस करतो त्यावेळेस आमचं हृदय जे आहे ते देवाशी जोडलं जातं आणि मग आमचं हृदय जे आहे ते देवाशी किंवा आध्यात्मिक गोष्टीसाठी ते संवेदनशील असतं. हालेलुया. आणि म्हणून प्रार्थना जीवन जे आहे ते आमचं चांगलं असणं गरजेचं आहे. आम्ही अधिक प्रार्थना केल्या पाहिजेत, अधिक वेळ आम्ही प्रार्थनेमध्ये घालवला पाहिजे आणि आम्ही त्याच बरोबर जागृत असणं गरजेचं आहे. का तर केव्हा सैतान येईल, केव्हा तो आम्हाला परीक्षेत पाडेल, केव्हा तो आम्हाला भुरळ घालेल, केव्हा तो आम्हाला शेवटच्या घटकेमध्ये पापात पाडेल हे आम्हाला सांगता येत नाही. आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो तुम्ही परीक्षेमध्ये पडू नका म्हणून तुम्ही काय असा, तुम्ही प्रार्थना करा आणि जागृत राहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर तिसरी गोष्ट आम्हाला करायची आहे ती म्हणजे आम्हाला सहभागितेमध्ये चालायचं आहे. जर का आम्हाला जागृत राहायचं असेल तर आम्हाला सहभागितेमध्ये चालायचं आहे. वॉकिंग इन फेलोशिप. हालेलुया. कारण एकाकीपणामुळे आम्ही वाहत जातो आणि ज्या वेळेस आमच्यामध्ये एकाकीपणा येतो, एकटा आम्ही राहायला चालू होतो, त्यावेळेस आमचं आध्यात्मिक जीवन देखील आमचं खालावतं आणि आध्यात्मिक झोप आम्हाला येऊ लागते. म्हणून आम्हाला नेहमी सहभागितेमध्ये राहण्यासाठी पवित्र शास्त्र सांगतं. इब्रिकास पत्र 10 अध्याय वचन 25 यामध्ये तुम्हाला आणि मला एकत्र येऊन सहभागिता करण्याकरिता हे वचन तुम्हाला आणि मला उत्तेजित करत आहे. आणि वचनामध्ये म्हटलेलं आहे आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा. या ठिकाणी तुम्हाला आणि मला एकत्र येण्यासाठी पवित्र शास्त्र सांगतं आणि हे देखील सांगितलेलं आहे की आम्ही एकत्र येणं आम्ही सोडू देऊ नये. एकत्र यायचं आहे. देवाच्या वचनामधून एकमेकांना बोध करण्यासाठी सांगितलेलं आहे. काच तसं सांगितलेलं आहे का तर प्रभूचा दिवस जो आहे तो जवळ येत आहे आणि जसा प्रभूचा दिवस जवळ येईल तसा आम्हाला जास्तीत जास्त आम्हाला सहभागितेमध्ये चालायचं आहे. कारण का माहिती आहे,
ज्यावेळेस आम्ही एकत्र येतो, सहभागितेमध्ये चालतो, किंवा ज्यावेळेस आम्ही एखाद्या ख्रिस्ती कम्युनिटीमध्ये, ख्रिश्चन समाजामध्ये, समुदायामध्ये राहतो, त्यावेळेस आमच्यामधला सतर्कपणा जो आहे तो मजबूत राहतो. हालेलुया. आम्ही अधिक सतर्क राहतो, आम्ही अधिक जागृत राहतो. म्हणून आम्हाला सहभागितेमध्ये येण्यासाठी पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगत आहे. हालेलुया. म्हणून एकत्र येणं, ज्या ज्या वेळेस आम्हाला सहभागितेची संधी मिळेल त्या वेळेस आम्ही पवित्र लोकांबरोबर किंवा विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेमध्ये आम्ही आलं पाहिजे. कारण त्यांच्या सहभागितेमध्ये राहिल्यानंतर आम्ही एकमेकाला बोध करू शकतो, एकमेकासाठी आम्ही प्रार्थना करू शकतो, एकमेकाला आम्ही एकमेकाला जागृत ठेवू शकतो, आत्मिकरित्या आम्ही एकमेकाची उन्नती करू शकतो. आणि त्या प्रकारे तुम्ही आणि मी ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहू शकतो आणि आम्ही जागृत राहू शकतो. हालेलुया. चौथी गोष्ट जागृत राहण्यासाठी आम्हाला करायची आहे ती म्हणजे नेहमी आमच्या डोळ्यासमोर अनंत काळ जो आहे तो असला पाहिजे. हालेलुया. नेहमी अनंत काळ किंवा ते सार्वकालिकतेचं जीवन आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. कीप इटर्निटी इन व्ह्यू. कलसीकरास पत्र याचा 3 अध्याय वचन 2. कलोशियन्स चॅप्टर 3 वर्स 2. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. हालेलुया. या ठिकाणी मंडळीला पत्र लिहित असताना पाऊल सांगत आहे की वरील गोष्टींकडे लक्ष लावा. वरील गोष्टी म्हणजे काय? ज्या गोष्टी स्वर्गामध्ये आहेत, ज्या गोष्टी आकाशामध्ये आहेत, स्वर्गामध्ये आहेत, त्याकडे तुम्ही आणि मी लक्ष लावलं पाहिजे. म्हणजेच की तुमचं आणि माझं लक्ष जे आहे ते देव पित्यावर असलं पाहिजे. तुमचं आणि माझं लक्ष स्वर्गाकडे असलं पाहिजे. तुमचं आणि माझं लक्ष स्वर्गामध्ये मिळणाऱ्या आनंदकालच्या जीवनाकडे, सार्वकालिक जीवनाकडे तुमचं आणि माझं लक्ष केंद्रित असलं पाहिजे. आणि आम्ही या पृथ्वीवरती जरी राहत असलो तरी आमचं लक्ष पृथ्वीवरील गोष्टींकडे आम्ही लावू नये. कारण पृथ्वीवरती तुम्ही आणि मी कायमस्वरूपी राहणार नाही. या पृथ्वीवरती तुमचं आणि माझं जीवन जे आहे ते क्षणिक आहे, तात्पुरतच हे जीवन आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे की या पृथ्वीवरच्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देऊ नका. पण ज्या गोष्टी सार्वकालिक आहेत, ज्या गोष्टी अनंत काळापर्यंतच्या आहेत, त्याकडे तुम्ही आणि मी आपलं मन लावलं पाहिजे. कारण अनंत काळ जो आहे हा रिअल आहे, हा वास्तविक आहे, हे तुम्ही आणि मी जाणून घेतलं पाहिजे. आणि ज्या वेळेस आम्ही ही वास्तविकता ज्या वेळेस ओळखतो की अनंत काळ जे आहे ते खरं आहे, ते वास्तविक आहे, त्याच्याविषयी पवित्र शास्त्र सांगतं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला अनंत काळ मिळणार आहे. ज्यावेळेस आम्ही आमच्या मनामध्ये ते आम्ही फिट करतो त्यावेळेस आध्यात्मिक झोप जी आहे ती आमची पकड घेत नाही. हालेलुया. आध्यात्मिकरित्या आम्ही जागृतच राहतो. आध्यात्मिक झोप किंवा तंद्री आमच्या डोळ्यावरती येत नाही. आणि शेवटचं आम्हाला काय करायचं आहे, शेवटची गोष्ट आम्ही जागे राहण्यासाठी, जागृत राहण्यासाठी आम्हाला काय करायचे आहे तर एक फार प्रेमळ चेतावणी प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे. अ लव्हिंग वॉर्निंग म्हटलेलं आहे. प्रेमाने तुम्हाला आणि मला चेतावणी त्यांनी दिलेली आहे. जो दृष्टांत आपण या 10 कुमारीचा पाहिला, त्या दृष्टांतामध्ये आपण काय वाचलं की वर आला आणि शहाण्या कुमारांना संगतीन घेऊन गेला आणि त्यानंतर दरवाजा बंद झालेला आहे. आणि दरवाजा बंद झाल्यानंतर त्या मूर्ख कुमार्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि त्या दरवाजाजवळ उभं राहून त्या म्हणत आहेत की प्रभूजी आम्हासाठी दार उघडा. पण त्या काय झालेलं आहे, पण फार उशीर झाला होता. त्यांच्यासाठी दरवाजा उघडण्यात आला नाही आणि प्रभू म्हणाला की मी तुम्हाला ओळखत नाही. हालेलुया. तर हा जो दृष्टांत पवित्र शास्त्रामध्ये दिलेला आहे तो यासाठी दिलेला नाहीये की या गोष्टीची तुम्हाला आणि मला भीती वाटावी, पण ही जी गोष्ट आहे किंवा हा जो दृष्टांत आहे तो तुम्ही आणि मी गांभीर्याने घ्यावं, सिरियसली घ्यावं.
यासाठी हा दृष्टांत पवित्र शास्त्रामध्ये सांगण्यात आलेला आहे. म्हणजेच की हा जो क्षण आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा अकस्मात येणं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा अचानकपणे जाणं, यासाठी तुम्ही आणि मी तयार असलं पाहिजे. तयारी तुमची आणि माझी आधीच झाली पाहिजे. हालेलुया. वर आल्यानंतर आम्ही तयारी करायला लागू नये. ज्या प्रकारे या मूर्ख कुमारीने केलं की वर आला आणि ते तेल आणायला गेले, अशा प्रकारची आमची तयारी असू नये. तर आमची तयारी अगोदरच झाली पाहिजे. तो क्षण येण्या अगोदर, तो दरवाजा बंद होण्या अगोदर, आमचा धनी येण्या अगोदर, वर येण्या अगोदरच आम्ही तयारीमध्ये असलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला आणि मला एक प्रेमाने देव सांगत आहे की तुम्ही जे आहे सतर्क असलं पाहिजे, सावधान असलं पाहिजे, तयारीमध्ये असलं पाहिजे. कारण या ठिकाणी तो 6व्या वचनामध्ये एका मध्यरात्रीच्या हाकेविषयी त्या ठिकाणी बोललेला आहे. मत्ती 25:6 आहे. तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की पहा वर आला आहे, त्याला सामोरे चला. हालेलुया. तर ही मध्यरात्रीची हाक जी आहे ती ऐकण्यासाठी तुम्ही आणि मी सतर्क असलं पाहिजे. कारण मध्यरात्र जे आहे ते कशाचं प्रतिनिधित्व करतं माहितीये का? मध्यरात्र जे आहे ते अंधकाराचं प्रतिनिधित्व करतं, ते अनपेक्षित वेळेचं प्रतिनिधित्व करतं, ते संकटाच्या तासाचं प्रतिनिधित्व करतं. आणि वचन तुम्हाला आणि मला सांगतं की मध्यरात्री जी आहे ती हाक येणार आहे. हालेलुया. आणि त्यासाठी तुम्हाला आणि मला सतर्क राहायचं आहे. कारण वर आलेला आहे अशी ज्या वेळेस हाक येईल, असं ज्यावेळेस आकाशामध्ये जे आहे ते तुतारींचा नाद होईल आणि येशू येणार आहे असं ज्यावेळेस आपल्याला समजेल, त्यावेळेस आम्ही ताबडतोब त्याच्या बरोबर जाण्यास तयार असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. फक्त प्रश्न हा आहे की तुमच्या दिव्यात तेल असणार का? तुमच्या दिव्यात तेल असणार का? म्हणजे तुम्ही ते देवाचं तेल घेऊन, म्हणजे देवाचा पवित्र आत्मा घेऊन, ते पवित्रतेमधलं जीवन घेऊन, ते देवाबरोबरचं घट्ट नातेसंबंधामधलं जीवन घेऊन काय तुम्ही येशूच्या येण्यासाठी तयार आहात का? हा प्रश्न आज तुमच्या आणि माझ्या समोर ठेवण्यात आलेला आहे. आणि म्हणून प्रियानो, तुम्हाला आणि मला आध्यात्मिकरित्या सुन्न राहायचं नाही, स्पिरिच्युअली नंब राहायचं नाही, आध्यात्मिकरित्या सुन्न राहायचं नाही, आध्यात्मिकरित्या आम्हाला विचलित राहायचं नाही, आध्यात्मिकरित्या आम्ही वाहून जायचं नाही. तर पवित्र शास्त्र आज तुम्हाला आणि मला सांगत आहे की आम्ही जागे असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे, जागृत असलं पाहिजे, विश्वासू असलं पाहिजे आणि आम्ही तयारीत राहिलं पाहिजे. कारण येशू येत आहे. हालेलुया. आणि तो केव्हा येणार हे तुम्हाला आणि मला ठाऊक नाही, तरी देखील तुम्ही आणि मी त्याच्या येण्यासाठी आम्ही प्रतीक्षा केली पाहिजे. कारण तो ज्या वेळेस येईल त्यावेळेस तुम्ही आणि मी सावध आणि जागरूक असलेलं त्याला आढळलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर करो हे वचन आपणासाठी आशीर्वादाचं ठरो आणि तुम्ही आणि मी आध्यात्मिक झोपेमध्ये राहू नये, तर आध्यात्मिक जागरूकता तुमच्या आणि मध्ये माझ्यामध्ये असण्याकरिता आपण देवाकडे प्रार्थना करूया, विनंती करूया आणि सतर्क त्याच्या येण्यासाठी आपण राहूया. देव बाप तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करू.